बऱ्याचशा दिवसांपासून हा मुद्दा पेंडिंग होता आणि फायनली मी तो तुमच्यासोबत शेअर करतोय. त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो आजचा. हे लेक्चर मी 2दा रेकॉर्ड करतोय, म्हणजे ही माझी सेकंड टाइम आहे रेकॉर्ड करण्याची. याआधी सुद्धा जे आता तुम्ही पुढे ऐकणार आहात त्यातलाच काही मुद्दा मी याआधी सुद्धा रेकॉर्ड केला होता. आणि आमची टीम असते की जी ते लेक्चर सगळे व्हिडिओ लेक्चर्स हे अपलोड करण्याचं काम करते. म्हणजे 4 डोकी आहेत त्याच्यामागे, 4 टाळकी आहेत आणि ती 4 टाळक्यांनी हे माझं आधीचं जे सेशन होतं हे रिजेक्ट केलं. ते म्हणले की सर याच्यामध्ये इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे, याचा वे ऑफ रिप्रेझेंटेशन तुम्हाला जमलेलं नाही आहे. तर म्हणजे माझा सांगायचा मुद्दा हा आहे की प्रत्येक लेवलला स्क्रुटिनी होती आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये, आमच्या ठिकाणी पण होती. म्हणजे 4 जी टाळकी आहेत तर ती हे काम करत आहेत की रिजेक्ट केलं डायरेक्टली माझं लेक्चर. तर हे पहिल्यांदा नाही झालेलं, ऑलरेडी याच्या आधी भरपूर लेक्चर्स त्यांनी रिजेक्ट केलेत. तर आजचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी तुमच्यासोबत अगदी प्राऊडपणे शेअर करतोय. 100 दिवसांचं आपल्याला नियोजन असलं पाहिजे आणि त्याच संदर्भात आपण भरपूर सारी चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांना थोडी गडबड आहे, घाई आहे, म्हणजे ज्यांना थोडं असतं ना की एका जागेवरती बसायचं नाही आहे, तर अशा टाईपचे म्हणजे मानव रूपातली माकडं पण असतात, तर त्यांनी हे सेशन बघू नका. घाई गडबडीमध्ये जर फक्त अर्धवट बघितलं तर उगाचच टेन्शन येईल, बीपी वाढेल. सध्या हॉस्पिटल ऑलरेडी सगळे जाम आहेत, तर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन भरती करायची नाही. तर ज्यांना निवांत वेळ आहे अशांनी थोडं हे लेक्चर व्यवस्थितपणे बघा. तर तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत ज्या माझ्यापर्यंत पोहोचतात, म्हणजे आपल्या टीमपर्यंत पोहोचतात, मग त्यातून मला फॉरवर्ड केल्या जातात, काही मॅमला फॉरवर्ड केले जातात, असं होतं. तर आत्तापर्यंत जेवढ्या माझ्यापर्यंत शंका पोचल्यात त्याच्यापैकी काही ठराविक निवडक अशा महत्त्वाच्या मी उचलल्यात आणि त्यावरती सुद्धा आपण बोलूयात. स्टडी प्लॅनबद्दल बोलू, खरं तर अभ्यासच का करायचा याविषयी सुद्धा आपण बोलूयात. थोडंसं मोठं असणार आहे, मला माहीत नाही एक्झॅक्टली आता हे किती वेळ मी बोलेल, मात्र बऱ्यापैकी हे लेक्चर मोठं असेल. ठीक आहे. आपल्याला 4 मुख्य मुद्द्यांवरती आज बोलायचं आहे. म्हणजे लेक्चरचा जो अजेंडा असणार आहे तो असा आहे की पहिल्यांदा अभ्यास करण्याचे योग्य कारण तुम्ही शोधलंय का, आणि शोधलं नसेल तर ते आज आपण शोधून काढू की आपल्याला अभ्यासच का करायचा आहे. म्हणजे असं थोडी आहे की आता समजा लेट्स आहे की तुमचं एज हे 30 पर्यंत पोहोचलंय, 25+ आहे, 22+ वगैरे असेल, तर या वयामध्ये कोणी इतर विद्यार्थी इतर जगामध्ये काही अभ्यासच करतात का या वयातले लोक? तर नाहीत ना. म्हणजे काही ना काही ते उद्योगधंदे काही ना काही चालू असतात. मग आपण अभ्यासच का करतोय? मग ते अभ्यास करतोय तर त्याचं आपल्याकडे योग्य कारण आहे का, तर ते आपण शोधून काढू. त्याच्यानंतर दुसरा एक फार फ्रिक्वेंटली विचारला गेलेला क्वेश्चन आहे की व्हिडिओ बघणं आणि सेल्फ स्टडी तर हे एकच आहे का? म्हणजे व्हिडिओ बघताय, सध्या तुम्ही हे सेशन बघताय, लेक्चर्स बघता आपले विजन गव्हर्नमेंट जॉबवरती, विजन स्टडीवरती, तर हे लेक्चर बघणं आणि सेल्फ स्टडी करणं हे एकच आहे का? तर या प्रश्नावरती थोडा जास्त आपण प्रकाश टाकूयात. त्यानंतर 100 दिवसांचं आपलं गोल काय असलं पाहिजे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये ना, आता एक छोटा आणखीन एक इन्सिडेंट सांगतो की आपण आयुष्यामध्ये 10-10 वर्षांचे टप्पे आखले पाहिजेत. म्हणजे पहिले 10 वर्षांचं तर आपल्याला काही कळत नाही, मात्र 11 ते 20चा एक टप्पा असला पाहिजे, 21 ते 30 पर्यंतचा एक टप्पा, 30 ते किंवा 31 ते 40 पर्यंतचा एक टप्पा, 31 ते 40 अजून आपल्याला ठरवायची, म्हणजे मला ठरवायची वेळ आलेली नाही आहे, मात्र त्यावरती नक्कीच आणखीन 2-3 वर्षानंतर मी पण प्लॅन आखेल. तर असंच आपण सध्याचं एक शॉर्ट टर्म जे गोल बघतोय तर त्याला आपण 100 दिवसांचा आपला टप्पा काय असणार आहे तर याविषयी आपण बघू. त्यामध्ये BAP हे जे लिहिलं म्हणजे याला बाप म्हटलं जातं. म्हणजे ही टेक्निक तर खरं तर मीच माझ्या अभ्यासाच्या दरम्यान सुरू केली होती, म्हणजे माझ्यासाठी मी अप्लाय केली होती, तर त्याविषयी सुद्धा आपण बोलू. आणि चौथा एक मुख्य अजेंडा तो म्हणजे विजन स्टडीवरती राज्यसेवेचा एक नवीन कोर्स लॉन्च होतोय, तर याच्याविषयी सुद्धा माहिती सांगेल. पहिले 3 मुद्दे तर सगळ्यांसाठीच अगदी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे आहेत. चौथा मुद्दा मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना ऑलरेडी माहिती असणार आहे, जे विजन स्टडीवरती राज्यसेवा फर्स्ट किंवा सेकंड बॅचमधले अगदी सिरियस विद्यार्थी आहेत. अशांनी हा चौथा मुद्दा नाही बघितला तरी सुद्धा चालेल, कारण जर तुमचं ऑलरेडी ॲडमिशन असेल तर पुन्हा काही तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीवरती ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांनी अगदी हे 4ही मुद्दे व्यवस्थितपणे समजून घ्या. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही अशांनी पहिले 3च मुद्दे तरी व्यवस्थितपणे बघा. ठीक आहे. तर चलो लेट्स स्टार्ट अवर सेशन. पहिला पॉईंट तो म्हणजे अभ्यास करण्याचे योग्य कारण शोधणे. योग्य म्हटलेलं इथं फक्त कारण शोधणं म्हटलेलं नाहीये, तर प्रॉपर रिझन असलं पाहिजे. प्रॉपर हा वर्ड किंवा योग्य हा वर्ड इथं का वापरला असावा, कारण जर कारण आपलं जर योग्य असेल, म्हणजे आपण एका डेडिकेट रिझनसाठी जर काम करत असाल तरच त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. तर पहिल्यांदा ते योग्य कारण शोधा की अभ्यास का करतोय आपण. का उगाचच आपल्याला काही कारणच सापडत नाहीयेत तर म्हणून आपण या अभ्यासामध्ये अडकलोय असं आहे का. म्हणजे एखादा काही दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे, दुसरं काही सुचत नाहीये तर म्हणून आपण हे नाईलाज म्हणून अभ्यास करतोय का.
म्हणजे जसं तुम्हाला मे बी जॉब लागत नाही आहे किंवा इतर तुमच्यामध्ये काही स्किल्स नाही आहेत, तर असं आहे म्हणून फक्त तुम्ही अभ्यास करताय आणि असं वाटतंय तुम्हाला की आपण अभ्यास करून मग कुठेतरी कितीतरी वर्षांनंतर आपण अधिकारी वगैरे बनू, असा काही गैरसमज वगैरे आहे का? मी इथं का म्हणतोय असं स्पेसिफिक, कारण जर तुम्हाला अभ्यासाचं योग्य कारण सापडलं, म्हणजे आपण जी सध्याची कृती करतोय याचं जर एक्झॅक्ट रिझन जर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्हाला रिझल्ट लवकर अचीव करता येतात. म्हणजे जे तुम्हाला गोल अचीव करायचं आयुष्यामध्ये काहीही, म्हणजे असं नाही की फक्त अधिकारी बनणं किंवा एखाद्या पोस्टवरती जाऊन बसणं, तर हेच काही आपलं अगदी शॉर्ट टर्म गोल झाला, तर हे काही खरं रिझन नाही आहे. तर कारण शोधायचं आपल्याला की अभ्यास का करायचा. कारण जर ते कारण माहिती नाही ना, तर काय होईल, तुम्ही 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, म्हणजे पंचवार्षिक योजना राबवली आहे, तरी MPSC चालूच आहे, किंवा पुण्यामध्ये येऊन पोरींशी गप्पा मारायच्यात, पोरांशी गप्पा मारायच्यात, फ्रेंड सर्कल वाढवायचा आहे, तर म्हणून तुम्ही अभ्यासाचं नाव पुढं करताय का? म्हणजे एक खोटं नाटक काहीतरी कारण देताय की मला अभ्यास करायचा आहे, राज्यसेवेची एक्झाम द्यायची आहे, कुठली UPSCची एक्झाम द्यायची आहे. तर ही कारणं झाली की तुम्ही असं कुठलं कारण शोधताय का की तुम्हाला फक्त एक फ्रेंड झोन वाढवायचा आहे. तर असं जर असेल तर नक्कीच तुमचं कारण चुकीचं आहे, योग्य नाही आहे, आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जे ठरवलेली कामं असतील त्याच्यामध्ये तर नक्कीच मिळेल, म्हणजे जसे काही बाकीचे लफडे करायचे असतील तर ते कारण तुम्हाला अचीव करता येईल. तर अभ्यास हे जर तुम्हाला पद मिळवायसाठी करायचं आहे तर त्यासाठीचं पहिल्यांदा कारण शोधा. आता कारण शोधणं खूप सिम्पल आहे, म्हणजे मी हे ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे माझ्यावरती, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आपण अभ्यासासोबत एक छोटासा प्रयोग करूयात आणि लेट्स पार्टिसिपेट विथ मी, की असं आपण 4 दिवस 5 दिवस एक प्रयोग करू. तर मी सांगतोय म्हणून तरी मे बी तुम्ही ट्राय करून बघा. आपल्याला अभ्यासाबद्दल किती अट्रॅक्शन आहे किंवा लव आहे का, तर हे आपण जाणून घेऊ. कसं, तर आपण अभ्यासासोबत ब्रेकअप करू. म्हणजे अभ्यासासोबत ब्रेकअप म्हणजे काय असतं, तर जनरली होतं ना की एक कपल आहे, त्यांचं जुळत नाही आहे, तर ते लोक ब्रेकअप वगैरे करतात. तर असंच आपण थोडा अभ्यासासोबत सुद्धा करून बघू. कारण इतके दिवस झालं ना तुम्ही अभ्यास करताय आणि तो काय असा फ्रेंडली वाटतच नाही आहे. म्हणजे तो करायला घेतला की आपल्याला झोप लागते, कुठलं तरी वेगळं नोटिफिकेशन आलं की त्या व्हिडिओमध्ये आपण अडकून बसतो. म्हणजे अभ्यास आणि हे आपलं असं काहीतरी समीकरण जुळत नाही आहे सध्या, म्हणजे केमिस्ट्री मॅच होत नाही आहे. तर आपण लेट्स से की आपण अभ्यासासोबत ब्रेकअप केला. तर ब्रेकअप म्हणजे नेमकं काय करायचं, तर 4 दिवसांचा प्रयोग आहे, नक्की करून बघा, मजा येईल तुम्हाला. तुम्ही रोज काय करता, अभ्यास करताना नोट्स काढता, तुम्ही पेन हाताळता, नोट्स लिहिताय, म्हणजे सगळं तुमचं अभ्यास साहित्य तुमच्यासोबत असतं. मोबाईल असेल, मग ते हेडफोन टाकून लेक्चर ऐकत बसणं, हे सगळ्या ज्या कृती आहेत ना अभ्यासाच्या, तर त्या थोड्या 4 दिवसांसाठी बाजूला ठेवा. याच्यातून काही असं म्हणजे 4 दिवसांनी एवढा काही फरक पडणार नाही आहे. तर एक करून बघा तुम्ही की अभ्यासापासून ज्यावेळेस तुम्ही लांब जाताय तर त्यावेळेस असं होतंय का तुमच्यासोबत की काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, किंवा जे काही ॲडिक्टेड लोक असतात ना, म्हणजे एखाद्याला सिगरेट सोड म्हटलं की ते सिगरेट सोडलं की हात वगैरे थरथर कापणं वगैरे सुरू होतं. म्हणजे आपल्यामध्ये काय व्हायला पाहिजे की आपण असं अभ्यासाला मिस करतोय, म्हणजे ते पुस्तक, त्या नोट्स काढण्याच्या प्रोसेस अँड ऑल, म्हणजे असं वाटलं पाहिजे की आपण एका वेगळ्याच एक वेगळ्या फेजमध्ये आपण निघून जाऊ. तर तसं जर तुमचं 4 दिवसांमध्ये झालं ना, तर 100% तुम्ही अभ्यासाच्या प्रेमात पडलाय, म्हणजे अभ्यास तुमच्याकडून होईलच. ठीक आहे, मग आता अभ्यास कसा करायचा हे आपण पुढे बघून घेऊ, पण अभ्यास करायची तर तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे हे तुम्हाला लगेचच समजून येईल. आणि सध्या एक प्रॉपर लॉकडाऊन पिरियड आहे ना, तर तुम्ही खरंच एक्सपेरिमेंट करून बघा की तुमचं अभ्यासाबद्दलचं किती अट्रॅक्शन आहे आणि तुमचं एकमेकांसोबत कसं जुळतंय हे तुम्हाला सुद्धा समजेल. मग यानंतर एक लगेचच गोष्ट कळून येईल की तुमचं हे अभ्यासाबद्दलचं नाटक सुरू होतं की तुमचं अभ्यासाचं पॅशन आहे. तर या दोन्ही गोष्टींमधला फरक तुम्हाला लगेच जाणवणार आहे. तर आय होप तुम्ही हे 4 दिवस करून बघाल. लेक्चर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं भरपूर मोठा असणार आहे, त्याच्यामुळे थोडे पेशन्स ठेवून बसा, शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला, खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतील. तर हे ते तुम्ही प्रयोग करून बघाल. समजा तुमचा प्रयोग सक्सेसफुल झाला, म्हणजे अभ्यासाबद्दल तुम्हाला खूप अट्रॅक्शन आहे, खूप प्रेम आहे अभ्यासाचं आणि तो तुम्हाला करायचाच आहे. मग आता तो करायचा कसा, म्हणजे अभ्यासासाठी काय साधनं असली पाहिजेत किंवा नेमका तो अभ्यास करायचा म्हणजे आपल्या मेथड कशा असल्या पाहिजेत. तर या संदर्भात एक क्वेश्चन आम्हाला विचारला होता, बरेचसे क्वेश्चन विचारले होते. एक खूप जेन्युइन म्हणजे असा आहे की व्हिडिओ बघणं आणि सेल्फ स्टडी करणं हे एकच आहे का. आणि या प्रश्नाचं उत्तर खरं तर म्हणजे मला तर माहिती होतं थोडंफार की आपल्याला याच्यावरती म्हणजे आन्सर काय आहे, आपलं मन काय सांगतं याच्याबद्दल. तर मला ऑलरेडी माहिती, म्हणजे माझा मुद्दा अगदी क्लिअर आहे की व्हिडिओ बघणं आणि सेल्फ स्टडी करणं हे एकच नाही आहे. म्हणजे हे बिलकुलही एक नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बघता तर तो फक्त तुम्ही कन्सेप्ट ऐकण्यासाठीचं म्हणून असतं किंवा एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही व्हिडिओ बघताय. मात्र सेल्फ स्टडी हा तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. तर व्हिडिओ लेक्चर्स बघणं आणि सेल्फ स्टडी करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
सेल्फ स्टडी याचं मराठी नाव काय मित्रांनो, तर त्याला आपण स्व अध्ययन म्हणतो ना, स्व अभ्यास, स्व अध्ययन. स्व म्हणजे स्वतः केलेला. तर जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाहीये. एक छान एक्झाम्पल देतो. उसेन बोल्ट माहिती आहे ना तुम्हाला, तो फास्ट पळतो वगैरे, तर त्याच्यासारखंच मला पण बनायचं आहे फॉर एक्झाम्पल. ते पॉसिबल नाही आहे बट ठीक आहे फॉर एक्झाम्पल. तर तो इतका फास्ट पळतो, मग मी त्याचे व्हिडिओ रोज बघत बसलो तर मला काय होईल, एक मोटिवेशन मिळेल. पण मी पळतच नाही आहे, मी कृतीच करत नाही आहे म्हटल्यानंतर काही मी त्याच्यासारखं पळायला सुरुवात करेल का, म्हणजे मला तसं जमेल का, नाही जमणार. म्हणजे मी त्याचे हजारो लाखो व्हिडिओ बघितले तरी मला फक्त एक मोटिवेशन मिळत राहील. कशाचं मोटिवेशन मिळणार आहे, की मला त्याच्यासारखं बनायचं आहे किंवा मला ते बनण्यासाठी काय करावं लागतं, तर या गोष्टींचं मला मोटिवेशन, नॉलेज वगैरे मिळेल. पण जर मला त्याच्यासारखी कृती करायची आहे म्हटल्यानंतर मला स्वतःला मैदानामध्ये उतरावं लागेल, कोणीतरी ट्रेनीज वगैरे हायर करावे लागतील, कोणी कोच असेल मला गाईड करणारा, मेंटॉर असेल, तर ते लोक ज्यावेळेस मला गाईड करतील तर मग मी पळेल, स्वतःहून पळेल आणि मे बी फ्युचरमध्ये जमलं तर त्याच्यासारखा सुद्धा पळू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय की गाईड करण्याचं काम हे या व्हिडिओ लेक्चर्सनी केलं. म्हणजे ते जे मेंटॉर आहेत, ते जे माझे कोच आहेत, तर यांनी मला व्यवस्थित गाईड केलेलं आहे. पण मला मैदानामध्ये स्वतःचे पाय जमिनीवरती ठेवून स्वतःच पळायला शिकायचं आहे. तर हे आहे सेल्फ स्टडी. ठीक आहे. तर खरं मी आता ह्याच्यावरती एवढं बोलतो याचं एक रिझन आहे की एका वेल नोन फॅकल्टीकडूनच मला असं ऐकायला मिळालं की व्हिडिओ लेक्चर्स बघणं आणि सेल्फ स्टडी करणं ह्या एकच गोष्टी आहेत. तर मला थोडंसं दुःख झालं कुठेतरी, कारण एखाद्या प्लॅटफॉर्मवरतून असं काहीतरी चुकीचा सल्ला देणं, चुकीचा नाही म्हणता येणार, त्यांच्यासाठी तो बरोबर असू शकतो, पण एक वेगळा सल्ला आहे की ज्याच्यामार्फत मे बी विद्यार्थी भरकटू शकतात. ते फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघत राहतील. ठीक आहे. म्हणजे आता मी असं म्हणू का की तुम्ही फक्त विजन गव्हर्नमेंट जॉबवरती लेक्चर्स बघत राहा, विजन स्टडीवरती ॲडमिशन घ्या, ते बघत राहा आणि तुमचा अभ्यास होईल, तुम्ही परीक्षा पास व्हाल, तर असं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी करायचाच आहे. थोडंसं एक अजून 10 वर्ष पाठीमागं जाऊन बघा ना, की जे लोक अधिकारी झाले किंवा मी ज्यावेळेस 5-6 वर्षांपूर्वी अभ्यास करायचो तर त्यावेळेस असं काही सोर्स नव्हते, तर जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरती भर असायचा. सेल्फ स्टडीचं जे काही तुमचं नॉलेज असतं तर ते लॉंग लास्टिंग असतं. व्हिडिओ लेक्चर्सचं नॉलेज हे लॉंग लास्टिंग नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मी ह्या फॅक्ट सांगतो. आता आमचं सुद्धा प्लॅटफॉर्म आहे ना, पण तरीसुद्धा मी फॅक्ट्स क्लिअर करतोय, कारण याच्यातून कुणाचं नुकसान व्हायला नको. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही 3-3.5 तास जर लेक्चर्स बघत असाल, व्हिडिओ लेक्चर्स बघत असाल, तर इक्वली तेवढा सेल्फ स्टडी पण पाहिजे. म्हणजे 4 तास तुम्ही लेक्चर्सला द्या, 4 तास स्वतःसुद्धा अभ्यास करा. म्हणजे मला खरं तर असं सांगायचं की आपण 8 ते 10 तास रेग्युलर अभ्यास केला पाहिजे, दररोज अभ्यास केला पाहिजे, आणि ते काही पॉसिबल आहेच. ठीक आहे. नाही असं नाही, मिनिमम 6 तास तरी अभ्यास करता येतोच. जरी जॉब करत असला तरी सुद्धा अभ्यास करता येतो. आता जॉब करणाऱ्यांकडे थोडेसे असे प्रश्नचिन्ह असतात नेहमीच की सर मी नेमकं काय करायचं आहे, जॉब करतोय वगैरे. तर माझं स्वतःचं मी आत्तापर्यंत कधी तुम्हाला बहुतेक तरी सांगितलेलं नाही आहे की मी रात्री 11 वाजता झोपतो आणि सकाळी 4-4:30ला उठतो. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक आहेत ना तर त्यांना माहिती राहतं. मग मी काय करतो, व्हॉट्सअप आहे, म्हणजे मी व्हॉट्सअप तरी यूज करतो, फेसबुक नाही यूज करत, तरी व्हॉट्सअपवरती मी काय करतो की एक काहीतरी स्टेटस वगैरे ठेवून देतो 4:30ला 4ला, ज्यावेळेस कधी उठल त्यावेळेस. तर म्हणजे याच्यातून काय होतं की मला ती एक प्रेरणा मिळत राहते. म्हणजे ते स्टेटस हे मोटिवेशनल रिलेटेडच असतं. तर मला याच्यातून एक प्रेरणा मिळत राहते की बाबा मला उद्या पण उठायचं आहे, उद्या पण असंच काम करत राहायचं आहे. तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. 6 तास आपल्याला कसेही काढता येतात. ठीक आहे. आणि माझा खूप सिम्पल आहे फंडा एक लाईफ जगण्यामधला, की लाईफ इज मेड फॉर लर्निंग. म्हणजे आपण फक्त शिकत राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात त्या आपण शिकत राहिल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस द्या. स्व अध्ययन गरजेचंच असतं. असं नाही की ते अभ्यासाच्या क्षेत्रामधलं, अभ्यासाव्यतिरिक्त जसं मी तुम्हाला उसेन बोल्टवाला एक्झाम्पल दिलं ना, तर त्याला सुद्धा त्याला सेल्फ रिलायन्स बनायचं. म्हणजे स्वतःमधलं काही अगदी उत्तुंग पातळी स्वतःमधली त्याला गाठायची आहे आणि त्यासाठी त्याला स्वतःचं अध्ययन करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा तरी मुद्दा तुम्हाला कळाला असेल. तुम्ही स्वतःचा अभ्यास ज्यावेळेस करता तर त्या अभ्यासाचा वेळ कुणालाही देऊ नका. म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन आलं की त्याच्यावरती क्लिक करताय, म्हणजे आमचे जरी लेक्चर आलं तरी त्याच्यावरती क्लिक करता. अजिबात असं करू नका. तुम्ही जो वेळ तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी ठरवला आहे तो वेळ तुम्ही कुणालाही देऊ नका. तुमचा अभ्यास, तुमचा वेळ तुमच्या सोयीनुसार तुमच्या भल्यासाठी वापरता आला पाहिजे. ठीक आहे. खूप मोठं वाक्य आहे ना, पण अगदी ट्रू आहे. तुमचा वेळ तुमच्या सोयीनुसार तुमच्याच भल्यासाठी वापरता यायला पाहिजे. ठीक आहे. आणि इतर कुणालाही तो वापरण्याचा अधिकार देऊ नका. मग भले इथं आम्ही असू किंवा आमचा पेड प्लॅटफॉर्म असेल, मात्र तुम्ही जो वेळ ठरवला आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या वेळेमध्ये कुठलंही काही जरी झालं, जगामध्ये 3रं महायुद्ध जरी झालं तरी तो वेळ तुम्ही कुणालाही देऊ नका. ठीक आहे.
तर आय होप तुम्हाला या गोष्टी तरी समजल्या असतील. आता अभ्यासाबद्दल बरीचशी क्लॅरिटी आली आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तो कसा केला पाहिजे, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की 100 दिवसांचं आपलं एक नियोजन असायला पाहिजे. मग आता ते 100 दिवसांचं नियोजन तुम्ही माझ्या मेथडनी करू शकता. ही मी कॉलेजपासून माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत अप्लाय करत आलो आहे. की काय करतो की समजा मला 7 दिवसांमध्ये मला स्वतःला चेक करायचं आहे की आपलं नॉलेज कितपर्यंत वाढलं आहे वगैरे. तर मी काय करतो, पहिले 7 दिवस जे आहेत म्हणजे 7 दिवस जे नेक्स्ट ठरवलेत त्याच्यापैकी पहिलं 2 दिवस ही मी बेसिकवरती माझं लक्ष देतो. ठीक आहे, म्हणजे माझं बेसिक कन्सेप्ट किती आलेत वगैरे ते मी चेक करतो. त्याच्यानंतर मग मी ॲडव्हान्स मेथडमध्ये जातो. ॲडव्हान्समध्ये काय की त्याच नॉलेजला थोडं रिवाईज करणं, रिकॉल करणं किंवा त्या रिलेटेड आणखीन काही रिसर्च करता येईल का, तर हे मी आणखीन 2-3 दिवसांसाठी करतो. म्हणजे 2 आणि 3 5 दिवस झाले. आता मी राहिलेल्या 2 दिवसांमध्ये, आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये प्रॅक्टिसवरती भर देईल. म्हणजे ज्या गोष्टीवरती मला हे जे 7 दिवस मी युटिलाइज केलेत ना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लॉकडाऊनच्या वेळेस मी भगवद्गीता वाचतोय, तर त्याचे बेसिक कन्सेप्ट मी थोडेसे पहिल्यांदा जाणून घेतले. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये गेलो. आता ते समजत नाही आहे तो भाग वेगळा, मात्र ते मी ॲडव्हान्समध्ये सुद्धा सर्च वगैरे केलं, बरेचसे ओपिनियन्स घेतले. त्याच्यानंतर आता मी त्याची प्रॅक्टिस लाईफमध्ये सुरू करतो आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने या बाप मेथडचा मी अप्लाय हे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा करतो. मे बी तुम्हाला अभ्यासामध्ये हेल्पफुल ठरेल. आता याच्यामध्ये बेसिक म्हणजे तुमच्या राज्यसेवा परीक्षेसाठी काय असणार आहे, ॲडव्हान्स काय असणार आहे, प्रॅक्टिस म्हणजे नेमकी काय असणार आहे, तर याविषयी आपण बोलू. बेसिक म्हणजे आपल्या राज्यसेवा एक्झामसाठी जर विचारात घेतलं तर इथं स्टेट बोर्ड हे आपलं बेसिक आहे. बेसिक नॉलेज वाढवण्यासाठी आहे किंवा एक इंटरेस्ट बिल्डर म्हणून ते काम करेल. त्यानंतर NCERT आहे जे की इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर मुक्त विद्यापीठांची काही पुस्तकं आहेत, जसं की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं सुद्धा जे पुस्तकं आहेत त्याचा वापर आपण बेसिकमध्येच करतो. त्यानंतर तामिळनाडू बोर्डचं सुद्धा हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री त्यांचं खूप फेमस झालेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये तो पॅटर्न यूज केला जातो. तर मे बी जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तामिळनाडू बोर्डाचं सुद्धा पुस्तक वाचा, इंग्लिशमध्ये येते. त्यानंतर मराठी हे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, इंग्रजी महत्त्वाचं आहे, गणित, बुद्धिमापन चाचणी. तर हे सगळं बेसिक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी. खास करून फक्त आपण जर राज्यसेवेचा विचार केला तर हे तर अगदी बेसिक आहे, पाया आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ॲडव्हान्समध्ये जायचं. ॲडव्हान्समध्ये नेमकं काय करणार, तर ॲडव्हान्स स्टडीजमध्ये तुम्ही जे संदर्भ पुस्तकं असतात, म्हणजे एका विषयांचे जे मोठे मोठे ग्रंथ वगैरे असतात ना, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. इथं ब्रॅकेटमध्ये मुख्य व पूर्व परीक्षांसाठी असं लिहिलं आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला आहे की काय की पूर्व आणि मुख्य असं असतं सर तुम्हाला लिहिता येत नाही आहे, मुख्य पहिल्यांदा लिहिलं आहे. तर एवढा पण डम नसेल मी जाणून बुजून मुख्य पहिल्यांदा लिहिलं आहे. कारण मला असं वाटतं की कुठलेही आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर मुख्य परीक्षा पास झाल्यानंतरच आपलं फ्युचर आहे. म्हणजे मुख्य पास झालो तरच इंटरव्ह्यू आणि तिथून पुढे जॉब. तर मुख्य परीक्षेसाठीच तर आपण अभ्यास केलाच पाहिजे ना. तर म्हणून संदर्भ पुस्तक अभ्यासताना कधी पण मुख्यला थोडा फोकस द्यायचा आहे आणि त्यासोबत पूर्वचा अभ्यास सुद्धा होईल. ठीक आहे. तर असं आपण या ॲडव्हान्स मोडला अभ्यासलं पाहिजे. त्यानंतर येईल प्रॅक्टिस मोड. तर याच्यामध्ये काय करतो तर प्रश्न उत्तर सराव आपल्याला करायचा आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग करायचं आहे. त्यानंतर आणि एखादा क्वेश्चन जर चुकलाच आपला तर त्याचा विश्लेषणात्मक आन्सर काय असेल तर ते आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. म्हणजे त्याचं विश्लेषण काय दिलंय तर ते अभ्यासता यायला पाहिजे. त्यानंतर उजळणी स्वरूपातली ही आपली फेज असली पाहिजे. म्हणजे असं नाही होणार की अभ्यास केलाय मग परत पुढचे 50 दिवस आपण उजळणीसाठी देऊ, तर असं होणार नाही. डे टू डे लाईफमध्ये आपण अभ्यास केला की रात्री लगेच रिव्हिजन करायचीच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस मोडमध्ये आहात तर तिथं सुद्धा असाच अभ्यास करायचा की तो अभ्यास प्रॅक्टिस क्वेश्चन आन्सर तर असतीलच, त्याचबरोबर तिथंच तुमची उजळणी सुद्धा होईल. ठीक आहे. तर हे तर झालं बाप मेथडबद्दल, बेसिक वगैरे कसं अभ्यासायचं आहे, ॲडव्हान्समध्ये काय, प्रॅक्टिसमध्ये काय. आता या संदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्न पडले असतील की सर आता हे तुम्ही सगळं सांगितलं खरं आहे, पण हे आता अभ्यासायचं म्हणजे एक्झॅक्ट कुठला टॉपिक घेऊ, तर ते सुद्धा मी सोय केलेली आहे. तुम्ही या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डायरेक्टली एक PDF डाउनलोड करा. त्या PDFमध्ये 100 दिवसांचं एक टाइम टेबल दिलं आहे. तेच टाइम टेबल पुढच्या येणाऱ्या आपल्या राज्यसेवेच्या 3rd बॅचसाठीचं असणार आहे. 100 दिवसाची ती बॅच असणार. 100 दिवसांच्या करतच स्टडी प्लॅन येतो. बॅच तर आपली राज्यसेवा एक्झाम येईपर्यंत असणार आहे. त्याच्याविषयी आपण 4थ्या आपल्या अजेंडामध्ये बोलू, सध्या त्याविषयी नको बोलायला. तर ती PDF तुम्ही डाउनलोड करा. त्या PDFमध्ये 15-15 दिवसांचे काही फ्रेमवर्क्स बनवल्यात. म्हणजे आपण अभ्यासाला ना 15-15 दिवसांच्या स्लॉट्समध्ये डिवाइड केलं आहे. या 15 दिवसांमध्ये काय अभ्यास करायचा, पुढच्या 15 दिवसांमध्ये काय, तर असं जवळपास 100 दिवसांचं ते नियोजन आहे. 105 दिवसांचं नियोजन होईल. तर तुम्ही 100 दिवस कन्सिडर करा. तर अशा पद्धतीने त्या PDFमध्ये दिल्याप्रमाणे जर तुम्ही टॉपिक चूज केले, तसा जर अभ्यास चालू ठेवला, इव्हन असं पण दिलं आहे की स्टेट बोर्डचं मग कुठलं स्टँडर्ड तुम्ही अभ्यासायचं आहे त्या दिवसांसाठी, तर ते सगळं सुद्धा दिलेलं आहे. तर ती PDF डाउनलोड करून स्वतः सेल्फ स्टडीमध्ये त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा.
आता इथपर्यंत तरी आपला या लेक्चरचा अजेंडा, जे 3 अजेंडे होते तर ते पूर्ण झालेले आहेत. चौथा अजेंडा ऑफकोर्स राज्यसेवा कोर्सबद्दलचा असणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे अशांनी कंटिन्यू करा. ज्यांना इथपर्यंत ऐकायचं होतं तर मी सगळं प्रोडक्टिव्ह इन्फॉर्मेशन अगदी निस्वार्थपणे तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता हा तुमचा कॉल आहे की इथून पुढे सेशन बघायचं की नाही. ज्यांचं ॲडमिशन फर्स्ट आणि सेकंड बॅचला आहे तर अशांनी पुढे नाही बघितलं तरी सुद्धा हरकत नाही. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कोर्सबद्दल माहिती जाणून घ्यायची तर अशांनी पुढं कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि जे आपले बाप मेथड आहे त्याच्यानंतर त्याचं जे टाइम टेबल आहे त्यानुसारच आपली राज्यसेवेची 3rd बॅच चालणार आहे. तर म्हणून जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा. ठीक आहे. ऑलरेडी मी तुमचा 15-20 मिनिटांचा वेळ तर घेतलेलाच आहे. इथून पुढं सुद्धा आणखीन 15-20 मिनिटांची बडबड चालेल. तर ज्यांना पॉसिबल होते, सहन होते, अशांनी पुढं कंटिन्यू करा. ओके. तर बऱ्याचशा वॉर्निंग द्याव्या लागतात. थोडं असतं म्हणजे बऱ्याचशा जणांना काही प्रॉब्लेम असतात तर ते वॉर्निंग दिलेलं बरं. तर आताही पहिल्यांदा मी तुम्हाला राज्यसेवा बॅच 3 बद्दलची इन्फॉर्मेशन सांगतो. कोर्स डिटेल काय आहेत. तर या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स अभ्यासता येतील. म्हणजे तुम्हाला अराउंड 5 ते 6 लेक्चर्स हे दररोजच्या बेसिसवरती मिळत राहतील. सध्या जी राज्यसेवा फर्स्ट आणि सेकंड बॅच आहे ना तर त्याच्यामध्ये 895 लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड केलेत. आणखीन त्याच्यामध्ये लेक्चर्सचं मॉडिफिकेशन सुरू आहे. जसं की आपल्या पॉलिटिकल बरेचसे चेंजेस झाले. म्हणजे काश्मीर आणि लद्दाख वेगळं झालं, केंद्रशासित प्रदेश बनलं आहे. पॉलिटिकली 370 हटवण्यात आलं. म्हणजे ते अँगल वगैरे जे आहेत ना तर त्याच्यावरती लेक्चर्स अजून आम्ही घेतलेले नाही आहेत. तर त्याच्या अपडेट सुरू आहेत. तर राज्यशास्त्राचं एक नवीन मॉड्यूल येतं आहे. इकॉनॉमिक्सचं आम्ही पूर्ण नवीन बनवतो आहे. त्याचबरोबर जे आपलं जॉग्रफीचं मॉड्यूल आहे भारताच्या जॉग्रफीचं तर ते सुद्धा रिवाईज होतं आहे. तर अशा पद्धतीने आणखीन बरेचसे लेक्चर्स वाढतील. तर तो नंबर 1000+ होईलच. त्याचबरोबर 200पेक्षा जास्त तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट तिथं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक टेस्टमध्ये प्रत्येक टॉपिक वाईज जवळपास 30 ते 35 क्वेश्चन घेतलेले आहेत. म्हणजे तो टॉपिक तुमचा व्यवस्थितपणे कव्हर होतो. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त 20 फुल लेंथ टेस्ट सुद्धा आहेत ज्याचा वापर तुम्ही राज्यसेवा परीक्षा आल्यानंतर किंवा परीक्षा ज्यावेळेस जवळ येईल तर त्यावेळेस तुम्ही ते सॉल्व्ह करण्यासाठी करू शकता. ठीक आहे. आता मी अगदी जेन्युअनपणे अगदी व्यवस्थितपणे या कोर्सचे फायदे आणि तोटे हे तुमच्यापर्यंत शेअर करतोय. फायदे सुद्धा आहेत त्याचबरोबर तोटे सुद्धा नक्कीच आहेत. म्हणजे काही फायदे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला प्रॉफिट आहे, लॉस आहेत, असं आहे या कोर्समध्ये. फायदे काय होतात ते आपण पहिल्यांदा बघू. तर पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे हा जो कोर्स आहे तर तो वैयक्तिक अभ्यास करण्यासाठीचा आहे. म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे ना तर तो पर्सनलाइज राहिला पाहिजे. तुमच्यासाठी प्रत्येक आमची फॅकल्टी किंवा जे प्रत्येक लेक्चर सुरू आहे तर ते पर्सनल अटॅचमेंट बनावं अशा पद्धतीने बनवलेलंच आहे आम्ही. आणि तसा सुद्धा एक हेतू आहे की तुम्हाला तिथं कोणी डिस्टर्ब करू नये. म्हणजे कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहेत त्याच्यामध्ये किंवा कुठलंही तुम्हाला तिथं म्हणजे असतं ना की यूट्यूबवरती ॲड वगैरे येत राहतं तर तो तसा काही प्रकार नाही आहे तिथं. त्याचबरोबर तिथं काही कोणी चॅट करून तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. म्हणजे जे लाईव्ह लेक्चर्समध्ये होतं ना की तुम्ही चॅट करत राहता काहीतरी डिस्टर्बन्स होत राहतो. कोणीतरी कुठला भलताच टॉपिक काढलेला असतो त्याच्यावरती गप्पा होतात किंवा जी फालतूची बडबड असते तर ती इथं होत नाही. अगदी तुमचा पर्सनलाइज क्लास आहे हा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त आणि फक्त नॉलेज ट्रान्सफरचं काम केलं जातं. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कंटेंट क्वालिटी आहे. म्हणजे आपल्या जो लेक्चर्स आहेत तर तुम्ही अनुभवत असाल की विजन गव्हर्नमेंट जॉबवरची सगळे लेक्चर्स हे खूप क्वालिटी असतात. बरेचसे रेफरन्स सोर्स आम्ही यूज केलेले असतात. त्याचबरोबर आपल्या विजन स्टडीवरती तुम्ही नोट्स आत्तापर्यंत अभ्यासला असतील ना. म्हणजे फ्री नोट्स आहेत, फ्री करंट अफेअर आहे, फ्री टेस्ट आहेत. तर हे सगळं ज्यावेळेस तुम्ही अनुभवता तर मे बी तुम्हाला तो फील आला असेलच की कंटेंट हा खरंच खूप क्वालिटी कंटेंट आहे. त्याला कुठेही चॅलेंज नाही आहे. तर म्हणजे मी असं एवढं प्राऊडफुली हे सांगू शकतो कारण मला त्याच्याबद्दलची खात्री आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे तुम्ही लेक्चर्स डाउनलोड करता किंवा जे तुम्ही नोट्स डाउनलोड करता तर त्या तुम्हाला ऑफलाईन बघण्याची इथं सुविधा आहे. आणि स्वतःच्या वेळेनुसार तुम्ही कधीही अभ्यास करू शकता. म्हणजे असं नाही की आम्ही 2 तासासाठी लाईव्ह येईल आणि त्याच वेळेस तुम्ही लेक्चर बघाल तर असं बिलकुल नाही आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही अभ्यास करू शकता. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की आपला मुख्य हेतू हा तुम्हाला सेल्फ स्टडीला जास्तीत जास्त वेळ देणं हा आहे. म्हटल्यानंतर तुम्ही ज्या वेळेसाठी तुमचा सेल्फ स्टडी ठेवला आहे तर त्या वेळेमध्ये सेल्फ स्टडीज करा. आणि ज्या कधी वेळेस तुम्हाला वेळ भेटतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करून मोकळे व्हाल त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या वेळेनुसार आपले लेक्चर्स हे कधीही अभ्यासू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक फायदा आहे तो पैशांशी संदर्भात आहे की जर तुम्ही विजन स्टडीवरती कोर्समध्ये ॲडमिशन घेताना ग्रुप ॲडमिशन जर घेत असाल, तुमचा मे बी 4 लोकांचा ग्रुप आहे, 2 लोकांचा ग्रुप आहे, तर 4 लोकांचा जर तुमचा वगैरे ग्रुप असाल तर ग्रुप ॲडमिशनला जी ॲडमिशन फी आहे तर त्याच्यामध्ये खूप सवलत मिळते. म्हणजे अगदी माफक दरामध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळून जाईल. त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. थोडेसे पेशन्स ठेवा. ठीक आहे.
आता तोटेसुद्धा आपण जाणून घेऊ की याचे काय काय ड्रॉबॅक्स आहेत का. तर हो, विजन स्टडीच्या कोर्सचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहे. जसं की पहिला म्हणजे हा फ्रीमध्ये नाही आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. असं नाही की कुठली जमीन वगैरे विकून पैसे द्यावे लागतील, असा काही प्रकार नाही आहे. खूप माफक फी आहे, म्हणजे तुम्हाला अफोर्डेबल होईल सहज. म्हणजे अगदी 3,000 रुपयांपर्यंत फी आहे. काही काही कोर्स आमचे इवन 400-500 रुपयांपासून सुरू होतात, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज जर तुम्ही बघितलं तर फीज तुम्हाला द्यावी लागते, पैसे खर्च होणार. तर हे एक सत्य आहे जे की मे बी तुमच्या दृष्टीने एक ड्रॉबॅक असू शकतो. पण इथं मला एक या ड्रॉबॅकला ना थोडंसं काउंटर करायचं आहे, किंवा हा जो तोटा आहे तर त्याला मी थोडं काउंटर करतो आहे की पैसे खर्च होणार तर ते लेक्चर बघण्यासाठी, पण आमचे लेक्चर अशा क्वालिटीचे बनवलेत किंवा अशा कंटेंटचे बनवलेत की त्या लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कुठलंही पुस्तक घेण्याची गरज पडू नये. म्हणजे पुस्तकांचे पैसे तुमचे नक्कीच वाचतील. तर अशाच पद्धतीचा हा कोर्स आहे. हां, असं होऊ शकतं की तुम्हाला मे बी एखादा सब्जेक्ट एखाद्या फॅकल्टीचं समजणार नाही, तर त्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी म्हणून तेवढंच एखादं पुस्तक घ्या. म्हणजे मे बी तिथं थोडासा तुमचा कॉस्ट वाढू शकते, तर एखादं पुस्तक तुम्ही अफोर्ड करू शकाल. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा ड्रॉबॅक तो म्हणजे विजन स्टडीचे लेक्चर्स बघण्यासाठी मोबाईलचा वापर करायचा आहे. तर दिवसभरात तुमचा मोबाईलचा ओव्हरऑल जो युसेज आहे, वापर जो आहे तो नक्कीच वाढणार आहे. म्हणजे काय होईल तर तुम्हाला एक 4 तासांचे लेक्चर्स रोज बघायचे असतील, आणि त्याचबरोबर तुमचे बाकीचे काही उपक्रम सुरू असतात मोबाईलवरती. म्हणजे संशोधन सुरू असतं ना, चॅटिंग करणं, सोशल मीडिया आहे. म्हणजे ओव्हरऑल तुमचा मोबाईल वापरण्याचा वेळ वाढू शकतो. तर याला सुद्धा काउंटर करता येईल की फक्त लेक्चर बघण्यासाठीच मोबाईलचा वापर करा, सोशल मीडियापासून मॅक्झिमम पॉसिबल दूर राहा, चॅटिंग वगैरेपासून दूर राहा. आता हा सल्ला मी देणं हे थोडं चुकीचं आहे, कारण मला बऱ्याचशा वेळेस चॅटिंग वगैरे करावी लागते. मग ते माझे काही इतर कामं असतील त्याच्या संदर्भात. तर मी तो तरी सल्ला अगदी जेन्युइनली नाही देऊ शकणार. मात्र असं सांगेल की तुम्हाला जर एवढं गरजेचं नाही आहे तर तुम्ही मोबाईलपासून जास्तीत जास्त दूर राहा. फक्त आणि फक्त लेक्चर बघण्यासाठी त्याचा वापर करा. ठीक आहे, आणि फोन करण्यासाठी ऑफकोर्स. त्यानंतर तिसरा एक तोटा आहे की विजन स्टडीचं लेक्चर बघत असताना तिथं तुम्हाला कुणाशीही चॅटिंग करता येणार नाही, चॅट करता येणार नाही आहे, कारण हे लेक्चर ऑफलाईन मोडमध्ये असतात. म्हणजे ते लाईव्ह लेक्चर नाही आहेत. सर्रास काय होतं की लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही मस्त गप्पा मारता ना एकमेकांसोबत, तुमचा फ्रेंडशिप बॉन्ड जो आहे तो आणखी स्ट्रॉंग होत जातो. तर सॉरी, हा प्रकार आपल्याकडे होणार नाही आहे. ते लेक्चर्स हे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला पर्सनलाइज अनुभव घेता यावा यासाठीच बनवलेले आहेत, तसेच डिझाईन केलेले आहेत. तर ते काही चॅट वगैरे आम्हाला पण त्या गोष्टी करता येतात की तुम्ही लेक्चरच्या अंतर्गत लाईव्हमध्ये सुरू ठेवा, तर तो प्रकार आम्हाला करायचा नाही आहे. तर त्यासाठी सॉरी. तर तिसरा हा तुमच्यासाठी एक मोठा ड्रॉबॅक असू शकतो. चौथा आहे की अगदी जेन्युइन आहे की शंकेचं जर तुमच्या निरसन करायचं असेल तर सध्या विजन स्टडीच्या माध्यमातून फक्त ईमेल आय डीच्या माध्यमातून संपर्क केला जातो. एकमेकांशी कॉन्टॅक्ट आपला हा ईमेलच्या माध्यमातून होतो. मोबाईल नंबर देणं पॉसिबल आहे का मित्रांनो? मी माझा मोबाईल नंबर देऊ का इथं? किती फोन येतील विचार करा बरं, की पॉसिबल आहे का हे? तर आम्ही याच्यावरती एक ऑप्शन पण काढला आहे की आमचं स्वतःचं एक कॉल सेंटर वगैरे आम्ही डेव्हलप पण करतोय, पण ते सध्या पॉसिबल नाही आहे. लॉकडाऊन आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटी थांबलेल्या आहेत. तर ज्यावेळेस ते कधी पॉसिबल होईल त्यावेळेस तर तुम्ही फोन वगैरे करा, आपण गप्पा वगैरे मारू. म्हणजे मी नाही, मे बी तर दुसरं कोणीतरी. तर त्यावेळेस मात्र तुम्हाला संपर्क नंबर वगैरे दिला जाईल. सध्या कॉन्टॅक्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त ईमेल आय डी आहे. ठीक आहे, आणि ज्या ईमेल आय डीवरती तुम्हाला प्रॉपर रिप्लायसुद्धा मिळतो. आत्तापर्यंत असा एकही विद्यार्थी नाही आहे की ज्यांनी आमच्या प्रॉपर ईमेल आय डीला मेल केला आहे, ऑफिशियल ईमेल आय डीवरती मेल केला आहे आणि त्याला रिप्लाय गेलेला नाही आहे, असा हा एकही विद्यार्थी नाही. जे विद्यार्थी vision.gov@gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल आय डीवरती मेल करतात अशांना 48 तासांच्या आत त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांची एक झाल्यानंतर लगेच दुसरी शंका येते, तिसरी शंका येते. म्हणजे एकाच मेलमध्ये विचारण्यापेक्षा ते वारंवार विचारत राहतात वेगवेगळ्या मेलमध्ये, तर त्यांना सुद्धा रिप्लाय मिळत राहतात. ठीक आहे, तर असं नाही आहे की तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन होणार नाही, होतं. फक्त त्याला ईमेल आय डीचाच एक सध्या संपर्काचा ऑप्शन आहे. तर हे सगळे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगितले. आता या कोर्समध्ये ना काय काय मिळणार आहे तर त्या मुख्य आपल्या भागाकडे येऊ की कोणते कोणते लेक्चर होणार आहेत, कोणते विषयाचे होणार आहेत. तर पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा सगळ्या विषयांचे इथं लेक्चर्स अवेलेबल असतील. जसं की भूगोल म्हटल्यानंतर फक्त भूगोल म्हणजे असं काही फक्त जनरल भूगोल नाही, सामान्य भूगोल नाही आहे. तर इथं सेपरेट जगाच्या भूगोलाचं लेक्चरचं मॉड्यूल आहे, त्यानंतर भारताच्या भूगोलाचं आहे, महाराष्ट्र भूगोलाचं आहे. प्रत्येकामध्ये जवळपास 20-20 लेक्चर्स आहेत, म्हणजे एक प्रॉपर तुमचा अभ्यास होतो. त्यानंतर विज्ञानामध्ये सुद्धा भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र, हे सगळं वेगवेगळं आहे. त्यानंतर इतिहास तर खूप छान घेतलेला आहे, मृणाल मॅमनीच तो घेतला आहे. तर तिथं आधुनिक भारताचा इतिहास सेपरेट आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, तर हे सगळं असं अगदी डिटेलमध्ये घेतलेलं आहे.
राज्यशास्त्रामध्ये सुद्धा संविधान आपलं जे कसं बनलं, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड सगळं आपल्या जे संविधानामधल्या तरतुदी वगैरे तर ते पण घेतले. पंचायत राज सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे राज्यशास्त्र अगदी प्रॉपर कव्हर होतो. अर्थशास्त्राचं सुद्धा तसंच. ठीक आहे. अगेन मी तुम्हाला इथं आठवण करून देतो की राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे नवीन नवीन लेक्चर्स बनणार आहेत. त्याच्यासाठी थोडासा आम्हाला वेळ द्या, कारण पॉलिटिकल चेंजेस झालेत ना, की जम्मू काश्मीरचं 370 हटलं, त्याच्यानंतर नवीन आपले जे युनियन टेरिटरीज आहेत ते फॉर्म होत आहेत. इकॉनॉमीमध्ये पण तसंच झालेलं आहे, अर्थशास्त्राचं पण तसंच झालं आहे. त्याचबरोबर भूगोलामध्ये सुद्धा भारताच्या भूगोलामध्ये चेंज झालेला आहे तो. तर त्याविषयी आपले नवीन लेक्चर्स येत आहेत, तर नक्कीच ते तुम्हाला अनुभवायला मिळतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त सुद्धा इतर सुद्धा विषय आहेत, जसं की सीसॅट आहे, त्यामध्ये अंकगणित बुद्धिमापन चाचणी, उतारा वाचन, मराठी, इंग्रजी हे सगळं घेतलं जातं. त्यानंतर समाज सुधारक आहे, शासकीय योजना आहेत, आंतरराष्ट्रीय संघटनांचं एक सेपरेट मॉड्यूल आहे, महत्त्वाचे जे कायदे आहेत जे आपल्याला मेन्समध्ये कामी पडतात ते इथं घेतलेले आहेत, ते PSIला सुद्धा कामी पडतील. त्यानंतर मानव संसाधन विकास HRD हे सुद्धा इथं घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक घेतलेला आहे टॉपिक. फक्त इथं पर्यावरण सेपरेट कुठं मेन्शन केलं नाही. याचं कारण म्हणजे पर्यावरण आम्ही NCERT भूगोलाच्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं या कोर्समधल्या विषयांशी संदर्भात झालं. अगेन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्याची सुद्धा मी उत्तरं देतो, जसं की एकूण किती लेक्चर्स असतील. तर 1000पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अनुभवायला मिळतील. त्याचबरोबर 200पेक्षा जास्त तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व्ह करायला मिळतात. फुल लेंथ टेस्टसुद्धा 20 आहेत, त्याच्यामुळे तुमचा अगदी प्रॉपर स्टडी बनेल. त्यानंतर लेक्चर्स एकूण किती वेळाचे असतात, तर 1000 लेक्चर तर म्हणतोय, तर ते किती वेळाचे आहेत, तर इथं तुम्हाला एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे की आपल्या हिस्ट्री मॉड्यूलमधलं ते स्क्रीनशॉट आहे. तर भारतातील 27 क्वेश्चन आन्सर लेक्चर आहेत हे, जे की 62 मिनिटाचे, 62, 55 म्हणजे असं तुम्हाला ड्युरेशन वगैरे दिसतं की किती मिनिटाचं ते लेक्चर आहे. तर ऑन एन ॲव्हरेज बघितलं तर जे रेफरन्स बुकचे लेक्चर्स आहेत तर ते 45 मिनिटांपासून 50 मिनिटांपर्यंत त्याचा एक ॲव्हरेज लेंथ आहे, ज्याच्यामध्ये अगेन मी तुम्हाला आठवण करून देतो की पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त आणि फक्त नॉलेज ट्रान्सफर हाच हेतू आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये पानचट गप्पा, फालतूपणा, मस्ती असलं काही भानगड नाही आहे. ठीक आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की आपले लेक्चर हे स्क्रुटिनीमधून जातात. 4-5 लोक म्हणजे जी टाळकी आहेत तर त्यांनी माझं पहिलं पण सेशन रिजेक्ट केलं होतं. आता मी हे सेकंड रेकॉर्ड करतोय, तर असा तिथं सुद्धा प्रकार होतो. त्यानंतर स्टेट बोर्डचे जे लेक्चर आहेत जे 4थी आणि 5वी स्टँडर्डमधले आहेत तर ते 20-20 मिनिटांपर्यंतचे आहेत. मात्र जसं तुम्ही 6वीमध्ये याल, 7वी, 8वी, 9वी, 10वी, तर याच्यामध्ये लेक्चर्सची लेंथ ही वाढत जाते. तरी 30 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास, तर असं ड्युरेशन वाढत जातं. ठीक आहे. तर लेक्चर किती वेळाचं असतात ते तुम्हाला समजलं. सगळे लेक्चर्स एकदाच उपलब्ध होतात का, तर नाही मित्रांनो, हे एकदाच उपलब्ध करून दिलं जाणार नाही आहे. म्हणजे सध्या तुम्हाला एक टाइम टेबल प्रोव्हाइड केलं जाईल. त्या टाइम टेबलनुसार तुम्हाला रोज थोडे थोडे लेक्चर्स मिळत जातील. आता याचं कारण म्हणजे की तुम्हाला एकदमच काही अशी तुमच्या फेवरेट डिश आहे आणि एकदमच तुमच्यासमोर ठेवली आणि खा म्हटलं तर ते पचल का तुम्हाला, अपचन होईल ना. म्हणजे जास्त खाल काहीतरी, एकाच दिवशी तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सुरू होतील. तर तसं नको व्हायला. त्याचं एक प्रॉपर टाइम टेबल आहे. इथं तुम्हाला हे टाइम टेबल सुद्धा दिसतंय. प्रत्येक व्यवस्थितपणे अगदी पहिल्या 15 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा आहे, कोणते विषय असतील, ह्याचा मोड कोणता आहे, म्हणजे हे आपण जे ह्या 15 दिवसांचा जो फ्रेम आहे तर त्याच्यामध्ये आपला अभ्यासाचा मोड कुठला आहे, म्हणजे ॲडव्हान्स आहे, बेसिक आहे, प्रॅक्टिस आहे, हे सुद्धा या टाइम टेबलमध्ये दिलं आहे. त्याच पद्धतीमध्ये तुमचा अभ्यास पुढं जाईल. ठीक आहे. त्यानंतर हा कोर्स कसा बघायचा, म्हणजे आता तुम्ही प्रवेश तर घ्यायचा म्हणता, तर ॲडमिशन घेतल्यानंतर लेक्चर्स वगैरे कसे बघायचे, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये विजन स्टडीचं ॲप हे इन्स्टॉल करायचं आहे. तिथं तुम्हाला सगळे लेक्चर्स बघता येतात. हे ॲपमध्येच तुम्हाला लेक्चर्स डाउनलोडसुद्धा करता येतात आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे तुमचं जे ॲप आहे विजन स्टडीचं जे ॲप असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा ॲक्सेस घेऊ शकता. तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विजन स्टडीचं ॲप यूज करताय आणि त्या ॲपमध्ये तुम्ही जोपर्यंत स्वतःहून लेक्चर्स डिलीट करणार नाही, नोट्स स्वतःहून डिलीट करणार नाही, तोपर्यंत तुम्ही या कोर्सचा ॲक्सेस किंवा त्या लेक्चर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे कोर्स व्हॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळे लेक्चर्स, सगळ्या नोट्स बघता येतील, अनलेस अंटील तुम्ही ते लेक्चर्स डिलीट करणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲप डाउनलोड नाही करायचं तरीसुद्धा तुम्ही लेक्चर्स बघू शकता. त्यासाठी तुम्हाला विजन स्टडी वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन करायची, www.visionstudy.in. तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि ते लेक्चर्स मोबाईलमध्ये वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघू शकता. ठीक आहे. म्हणजे तिथं डाउनलोड करण्याची सोय नाही आहे. तर अशा दोन्ही मेथडमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता, एकतर ॲपमध्ये किंवा डायरेक्टली विजन स्टडी वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन करून. ठीक आहे. आता ॲप नेमकं कसं वर्क करतं हे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो. ज्यावेळेस तुम्ही कोर्समध्ये प्रवेश घ्याल त्यावेळेस तुम्हाला विजन स्टडीवरती लॉग इन केल्यानंतर माय क्लास हा ऑप्शन दिसेल. माय क्लास हा ऑप्शन
ज्यांचं ॲडमिशन नाही आहे अशांना दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं ॲडमिशन आहे अशांना माय क्लास हा ऑप्शन दिसतो, तिथं क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आहे तो कोर्स तुम्ही निवडा. तिथं आल्यानंतर तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट दिसेल की कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला या कोर्समध्ये आहेत. जसं की मग तिथं स्टेट बोर्ड, NCERT हे सुद्धा दिसेल. त्यानंतर रेफरन्स बुक दिसेल. रेफरन्स बुकवरती क्लिक केल्यानंतर हिस्ट्री, जॉग्रफी वगैरे जे आपले सब्जेक्ट आहेत ते दिसतील तुम्हाला. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने लेक्चर बघू शकता. इथं लेक्चरचाच जी आपली स्क्रीन आहे, व्हिडिओची सी स्क्रीन आहे, त्याचाच स्क्रीनशॉट इथं ॲड केला आहे. या स्क्रीनवरती तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसत आहेत, जसं की लेक्चर तुम्हाला स्पीड वाढवून बघता येतात. म्हणजे जर सर्रास तुम्ही करत असाल जसं की 1च्या स्पीडनी करण्यापेक्षा 1.25, 1.5, 1.75, 2 तर या स्पीडमध्ये तुम्ही लेक्चर बघू शकता. त्याचबरोबर हे स्क्रीन फुल स्क्रीनमध्ये सुद्धा लेक्चर्स बघता येतात. म्हणजे हे जे पूर्ण आडवी स्क्रीन केली ना, म्हणजे फुल स्क्रीन व्ह्यू जो आहे लँडस्केपचा तो तुम्हाला अवेलेबल होईल. त्याचबरोबर लेक्चर डाउनलोड करण्याचा ऑप्शन सुद्धा इथं दिलेला आहे. तर अशा बऱ्याचशा काही फीचर्स आहेत. लाईक करू शकता, कमेंट्स करू शकता. या लेक्चरच्याच खाली नोट्स नावाचा एक टॅब आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या लेक्चरच्या बनवलेल्या नोट्ससुद्धा मिळतात. ठीक आहे, तर असे बरेचसे काही फीचर्स आहेत. टेस्ट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता ना तर त्यावेळेस तुम्हाला इव्हन स्वतःचा प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड दिसतो. मग त्याच्यामध्ये टॉप 10 कोण आहेत, त्या टेस्टमध्ये टॉप 10 व्यक्ती कोण आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले, तुम्हाला एक डायग्रॅमच्या माध्यमातून समजवलं जातं की तुमचे हे क्वेश्चन चुकलेले आहेत, एवढे क्वेश्चन बरोबर आले, एवढे क्वेश्चन चुकले, एवढे मार्क तुम्हाला मिळाले, तुमचा रँक एवढा आहे. तर अशा बऱ्याचशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत जे की तुम्हाला अभ्यासासाठी हेल्पफुल ठरतील. ठीक आहे, त्याचबरोबर आता आणखीन एक तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला असेल की सर कोर्स व्हॅलिडिटी काय भरायची, राज्यसेवेची एक्झाम कधी होणार हे तर आपल्याला माहीत नाही. तर राज्यसेवा 2020ची पूर्वपरीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. म्हणजे तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या लास्ट डेपर्यंत म्हणजे पूर्वपरीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्ही या कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. मग आता भलेही राज्यसेवेची एक्झाम, राज्यसेवा 2020ची एक्झाम जरी 2021मध्ये झाली तरीसुद्धा तोपर्यंत तुम्ही कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे आम्ही कोर्सच्या व्हॅलिडिटी ह्या पूर्वपरीक्षेपर्यंत ठेवलेल्या आहेत. तर तुमचा एक चांगला अभ्यास होईल आणि नक्कीच तुम्हाला पास होण्यासाठी भरपूर मदतसुद्धा होईल. ठीक आहे, तर हे तर बऱ्याचशा डिटेल्स झाल्या. आता मेन जो मुद्दा आहे ज्यासाठी तुम्ही एवढ्या वेळपासून लेक्चर बघताय तर कोर्सची फी काय आहे. तर याची फी 3000 रुपये आहे एका विद्यार्थ्यासाठी. लेक्चर्स हे 22 मे पासून सुरू होत आहेत. 16 मे ते 21 मे दरम्यान, 21 मे रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये सवलतसुद्धा दिली जाते. कारण प्री बुकिंग तुम्ही करताय म्हणून तुम्हाला ती सवलत असणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर कोर्स फी कशी आहे, तर जर तुम्ही सिंगल युजर असाल म्हणजे एकच जर विद्यार्थी तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर 3000 रुपये ॲडमिशन फी आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः आणि तुमच्याबरोबर तुमचा एखादा मित्र आहे किंवा तुमच्या रिलेटिव्हमधला कोणी जो MPSCची तयारी करू इच्छितो किंवा इव्हन फक्त त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास कसा करायचा आहे, जॉग्रफी, हिस्ट्री त्याला जाणून घ्यायचं आहे, तर असे दोघं जर तुम्ही असाल तर 4000 रुपयेमध्ये तुम्ही 2 जणांचे ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुमचा एक मोठा ग्रुप आहे 4 जणांचा तर तुम्हाला 4 जणांना एक साथ प्रवेश घेताना फक्त 6000 रुपयेच पे करावे लागतात. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेताय तर तिथं तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही सिंगल युजर आहात की डबल युजर की मल्टी युजर. तर मल्टी युजरवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तिथं तुम्हाला 4चा पर्याय दिसून जाईल. त्यासाठी तुम्हाला 6000 रुपये फी पे करावी लागेल. त्या माध्यमातून 4 जण तुम्ही ॲट अ टाईम लेक्चर बघू शकता, ॲट अ टाईम वेगवेगळ्या टेस्ट सॉल्व्ह करू शकता. म्हणजे 4 वेगवेगळे युजर हे इंडिव्हिज्युअली कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकतात. ठीक आहे, तर असे फी स्ट्रक्चर आहे. तर आय होप तुम्ही 4 जणांचा जर ग्रुप बनवला तर नक्कीच तुमचा फायदा होईल. या व्यतिरिक्त सुद्धा जर मी तुम्हाला आधी सांगितलं ना की जे प्री बुक करतायत म्हणजे जे 16 तारखेपासून ते 21 मे दरम्यान जे प्रवेश घेत आहेत तर अशांना ॲडमिशन फीमध्ये 1000ची सवलत मिळते. ती सवलत मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता तर त्यावेळेस कुपन कोडच्या जागेवरती विजन 100 हा कुपन कोड यूज करा. हा विजन 100 हा 100 डेज आपला स्टडी प्लॅन आहे ना बाप मेथडनुसार, तर यासाठी म्हणून विजन 100 हा कुपन कोड आहे जो वापरल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये 1000 रुपयांची सवलत मिळेल. म्हणजे जर तुम्ही एक जण ॲडमिशन घेत असाल तर त्याचं ॲडमिशन 2000 रुपयांमध्ये होईल. 2 युजरसाठी ॲडमिशन घेत असाल तर 3000 रुपयांमध्ये होईल. आणि जर तुम्ही 4 युजर असाल तर 6000च्या ऐवजी 5000मध्येच तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला विजन स्टडीच्या फायद्यांमध्ये सांगितलं होतं ना की हा पण एक महत्त्वाचा फायदा आहे की ज्यांचा एक चांगला ग्रुप बनला आहे आणि तो बनायला सुद्धा पाहिजे. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय तर फक्त काही डोळ्याला झापड लावली आणि आजूबाजूला कोण आहे ते माहितीच नाही असं न करता एक छोटासा आपलं एक फ्रेंड सर्कल पाहिजे की जिथं आपण कॉमन प्रॉब्लेम आपले सांगू किंवा आपण एक कॉमन डिस्कशनसाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म बनेल तुमचा 4 लोकांचा. तर किंवा म्हणजे जेवढा तुमचा ग्रुप असेल तेवढा, तर असं तुम्हाला असायला पाहिजे, एक ग्रुप असायला पाहिजे.
म्हणजे आपण आयुष्यामध्ये काय कमवतो ना, शेवटी माणसंच तर आपल्याला कमवता आली पाहिजेत आणि ते मे बी तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करत असालच. तर जर तसं तुमचा ग्रुप असेल तर 4 जण मिळून ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन फीमध्ये तुम्हाला एक चांगली सवलतसुद्धा मिळते. ठीक आहे, तर असे हे काही अपडेट्स होते. आता तुम्ही म्हणाल की सर विजन स्टडीवरती फक्त पेडच आहे का? तर नाही मित्रांनो, जसं आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहे की विजन स्टडीवरती ऑलमोस्ट सगळं काही मोफत आहे. फक्त आपले काही छोटेसे पेड कोर्स आहेत, तर हे ते पेड कोर्स होता. या व्यतिरिक्त तिथं तुम्हाला मोफत अभ्यास साहित्य मिळते, PDF नोट्स आहेत, उत्कृष्ट कॉलेजच्या प्रॅक्टिस टेस्ट होतात आणि आपले काही कोर्स. तर असं अगदी प्रत्येकाला अनुभवता येईल, म्हणजे प्रत्येकाच्या फायनान्शियल कंडिशननुसार त्याला वापर करता येईल असा आम्ही प्लॅटफॉर्म बनवला आहे. तर नक्कीच याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आमचे काही फ्री टेस्ट असतात. विनिंग वेनसडे आहे, स्टनिंग सॅटरडे, ज्यावेळेस तुम्ही अगदी विषयानुसारच्या टेस्ट सॉल्व्ह करता येतात. म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. या प्लॅटफॉर्मचा वापर करा आणि भरपूर तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळू दे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही अचीव करण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामध्ये आमच्याकडून एक छोटा खारीचा वाटा तरी असावा. तर या दृष्टिकोनातून हा प्लॅटफॉर्म आम्ही डिझाईन केला आहे. नक्कीच तो तुम्हाला आवडेल सुद्धा. तुम्ही विजन स्टडीचा ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. ठीक आहे, तर याच अपडेटसोबत आपण इथंच थांबू. मी तुमचा भरपूर वेळ घेतला आहे आणि आय होप एवढी डिटेल इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तरी आमची 4 टाळकी हे लेक्चर रिजेक्ट करणार नाहीत. खरं तर त्यांनी पहिलं लेक्चरसुद्धा जे रिजेक्ट केलं ना, तर त्याच्याबद्दल असं अजिबात मनामध्ये काही नाही आहे. उलटं मलाच एक चान्स मिळाला की ज्या गोष्टी मी तिथं मिस केल्या असतील तर त्या आणखीन इथे ॲड करून तुमच्यासोबत आणखीन चांगल्या पद्धतीमध्ये इंटरॅक्ट करू शकतो आहे. तर याच एका पॉझिटिव्ह नोटसोबत आपण इथंच थांबणार आहोत. भेटूयात आपल्या येणाऱ्या इंटरेस्टिंग लेक्चर्सच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.